जे दौरा करणार आहेत त्यावेळेस आपल्याला अजून वेळ आहे आणि त्याची बांधणी करण्यासाठी आज खरं म्हणजे त्यांनी 5 शाखेचा शुभारंभ केला। 5ही रस्ते जे धुळे शहरामध्ये येतात त्या प्रमुख रस्त्यावर त्यांनी शिवसेनेच्या स्वागताच्या बाहेरून येणारे जितके शिवसैनिक असतील किंवा नागरिक असतील त्यांचा स्वागत करणारे बोर्ड लावले आणि त्यामध्ये अनेक पदाधिकारी बिचारे सकाळपासून ते बोर्ड लावणं इतकं सोपं नाही असतं। जुन्या वेळची शिवसेना वेगळी होती बोर्ड लावण्याची, आताची शिवसेना आणि त्याला बोर्ड लावण्यासाठी 10, 20, 25 कार्यकर्ते 5 ठिकाणी 200 कार्यकर्ते दुसऱ्याच ठिकाणी एंगेज आहेत, म्हणजे बुकिंग केली त्यांनी। तरी बबनराव येऊ लागले, त्यांच्या हस्ते आज आपल्या शाखेचा शहरामधल्या शिवसेनाच्या विभाग प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखांनी सर्वांना बोलवलं, सर्वांना एकत्रित चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बोलवलं। खरे म्हणजे तुम्ही काही बोलले तरी चालेल, परंतु मी हिलाल अण्णाचा मनापासून आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतो। आज ही जी शिवसेनेची ताकद आहे ही उद्या तुम्हाला माहीत पडेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये। आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेस भगवा या जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीवर फडकल त्यावेळेस खरं म्हणजे या शिवसैनिकाची शक्ती किती आहे याचाही मूल्यमापन आपण निवडणुकीच्या नंतर 18च्या नंतर जरूर करू। मला खात्री आहे की शिवसेनेमध्ये एकदा सामान्य कार्यकर्ता पेटून उठला तर त्याला बाकीची कोणत्याही कशाचीही गरज नाही। तो शिवसैनिक आहे, आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या या शिवसेनेचा तो कार्यकर्ता आहे। आणि आदरणीय उद्धवजी जे कर्तव्य दक्ष कामगिरी या महाराष्ट्रामध्ये करू लागले, आज या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असे मुख्यमंत्री आहेत की ज्या मुख्यमंत्र्यांनी गरीब माणसाला केंद्रबिंदू केलेला आहे। शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, दलितांना, पीडितांना, आदिवासी असल सर्व जाती धर्माच्या लोकांना आज गेल्या 1 वर्ष 3 महिने झाले सातत्याने ज्या पद्धतीने नियोजनबद्ध काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये, मला वाटत नाही का देशामध्ये कोणत्याही दुसऱ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचा मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष काम करणारा। सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा बोलतात आम्हाला अपेक्षा नव्हती इतका नियोजनबद्ध काम उद्धवजी करतील आणि हे फक्त ते समोर सांगत नाही, पाठीमागे चर्चा करतात। हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं। हे दुर्दैव यासाठी आहे की त्यांना स्वप्न पडतात कधी आज सरकार जाईल, कधी उद्धवजी आणि उद्धवजी सोबत असलेले महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होईल आणि वादविवाद निर्माण झाला का हे यांच्या राजकारणाची पोळी भाजून घेतील असे मुंगेरीलालचे स्वप्न पाहणारे भारतीय जनता पार्टीचे अनेक दोताड नेते आहेत। त्यांना धडा शिकवण्यासाठी खरं म्हणजे ही ग्रामपंचायतची निवडणुकीची ही तुमच्या समोर पहिली संधी आलेली आहे। सरकार परिवर्तन झाल्यानंतर ही पहिली संधी मी यासाठी सांगू लागलो का मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी झाल्यानंतर ही सार्वजनिक पहिली निवडणूक आहे। 14,000 ग्रामपंचायती या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या सर्व फॉर्मॅलिटीज आज पहिला दिवस आहे। अनेक गावामध्ये फॉर्म भरल्या गेले, अजून काही गावामध्ये फॉर्म भरायचे आहे। काही गावामध्ये वार्डमध्ये निवडताना महिला 50% पाहिजे, ओबीसी पाहिजे, एनटी पाहिजे, व्हीजेएनटी पाहिजे, आदिवासी पाहिजे। या सर्व एकंदरीत रिझर्वेशनचा पॅटर्न बघितला तर गावामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका लढणं हे सर्वात काटेवरची कसरत कोणती असेल तर ती ग्रामपंचायत। मी 1983ला ग्रामपंचायत निवडणुका लढली, त्यावेळेस मी BA फर्स्ट इयरला होतो। बबनराव माझ्या विरुद्ध एक MA आणि एक BA हे 2 उभे होते। या MA आणि BA वाल्यांचे फॉर्म भरल्यानंतर एक म्हणला का साहेब हा MA आहेत ते BA आहेत, आपल्या माणसाचा जोपर्यंत पर्चा येत नाही, जोपर्यंत पॉम्पलेट येत नाही, आपला सत्तार किती शिकलेला आहे कोणाला कळणार नाही। तर मी आमचे चापे सर हे आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते, मी त्यांना सांगितलं साहेब मी तर BA बी नाही आहे आणि MA बी नाही आहे, तर मी काय करू, मी लिहू काय। मी एक साधा कार्यकर्ता होतो, तो त्यांनी सांगितलं सत्तार तू BA FY लिहून टाक।
मला BA-FY लिहिला आणि कोणी विचारलं तर त्याला काय बोलू ते मला मी तुला नंतर सांगाल, पहिले फक्त BA-FY लिहिला. मी 1983 ला एक पॉम्पलेट छापला आणि त्यामध्ये मी लिहिला का मी BA-FY. तर लोक म्हणू लागले की सत्तार त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे, त्याचं BA याचा BA-FY. मी खरं सांगू लागलो, सिल्लोड काही फार दूर नाही, तुमचे सगळे सोयरे नातेवाईक असेल त्यांना विचारून घ्या. मग मी परत दुसऱ्या दिवशी शास्त्री कॉलनीमध्ये आमचे प्रिन्सिपाल राहत होते. मी मला सर काही लोक विचारू लागले की या डिग्रीचा पुढचं काय आहे ते सांगा FYचा. म्हणे सत्तार त्यांना सांगायचं की तू BA फर्स्ट इयरला आहे. प्रथम FY म्हणजे BA फर्स्ट इयर. किती लोकांना कळणार? 2, 4, 5 लोकांना. त्यांना होणार निवडणुकीच्या नंतर सांगतो, तेव्हापर्यंत सस्पेन्स ठेवणे. आणि ग्रामपंचायतची मी निवडणूक लढली आणि 1983 मध्ये मी सर्वात जास्त मताधिक्याने शास्त्री कॉलनी, एक जी आमची 99% हिंदू बांधवांची कॉलनी, त्यापासून पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो, सरपंच झालो. त्यानंतर शेवटचा सरपंच, पहिला नगराध्यक्ष, विधानसभा, विधान परिषद, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री. तेव्हापासून एकदा उद्धव साहेब सिल्लोडमध्ये आले तर उद्धव साहेब बोलले का आता सत्तार आपल्या सोबत आहे तर आपली सत्ता येणारच. आणि ती आली आणि मलाही मंत्री होण्याचा संधी मिळाली. उद्धवजी शब्द पाळणारा नेता या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल, या देशामधल्या कोणत्याही राज्यात